बोगस ज्या शिक्षकांच्या मान्यता आहे, यामध्ये जे संशयित पकडलेले आहे नाशिक या ठिकाणी, तर त्यांच्याकडून तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे हे होत आहे. आणि या प्रकरणामध्ये 34 बोगस शिक्षकांच्या संच मान्यतांच्या जे काही धागेदोरे आहे, ते सापडलेले आहे. आणि मान्यतांच्या प्रत्येक टप्प्याकरिता वेगवेगळे जे रेट आहे, त्याचा देखील मोठा खुलासा झालेला आहे. मान्यतेनुसार, टप्प्यानुसार हा रेट कार्ड जे आहे, त्याची देखील माहिती समोर आलेली आहे. सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. बनावट शालार्थ आय-डी प्रकरणी अटकेत असलेले जे संशयित आहे, यांनी तपासामध्ये आर्थिक जी काही साखळी होती, ही कशा पद्धतीने होती, याची माहिती दिलेली आहे. 34 बोगस शिक्षकांच्या संच मान्यता काढून देण्यासाठी प्रत्येकी 4.5 लाख रुपये उकळल्याची कबुली देखील यावेळी देण्यात आलेली आहे. जवळपास 24 तासाच्या आत ही सर्व माहिती त्यांनी कबूल केलेली आहे. आणि ही जी माहिती आहे ती संबंधित जे सूत्र आहे यांच्याकडून आलेली आहे. हा आकडा अजून वाढेल. जे संशयित आहे यांनी कॅश नेटवर्कचा वापर केलेला होता. कॅश नेटवर्कचं जाळं त्यांनी उघडलेलं होतं. म्हणजेच कॅशने ते सर्व व्यवहार करत होते. तो काम करण्यासाठी कॅश घेत आणि देत होते. याकरिता जे संशयित होते यांचे जे ड्रायव्हर होते, त्या ड्रायव्हरला त्यांनी हाताशी धरून हे आर्थिक गुन्हे शाखांनी त्यांच्या ड्रायव्हरला देखील रविवारी ताब्यात घेतलेला आहे. नाशिक विभागातील जवळपास 841 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावे बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले असून आतापर्यंत सुमारे 1200 संशयित निष्पन्न झालेले आहे. खूप मोठा आकडा आहे. आणि त्याचसोबत टप्प्यानुसार हा रेट ठरलेला होता. मान्यतेच्या प्रत्येक टप्प्याला जो रेट होता, ते एखाद्या संस्थेत शिक्षकाचे रिक्त पद निर्माण झाल्यानंतर किंवा कसे दाखवायचे, तर तसे दाखविल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशासकीय मान्यतांचा वापर पैशाच्या व्यवहारासाठी केला जात होता. रिक्त पदाची मान्यता, बिंदू नामावली, रोस्टर मंजुरी, आकृतिबंध किंवा पदनिर्मितीची मान्यता, भरतीसाठी परवानगी तसेच नियुक्ती प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळवून देण्यासाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले होते, अशी कबुली संबंधित जे संशयित होते त्यांनी दिली. या प्रत्येक टप्प्यावर जे संशयित आहे ते एजंट म्हणून संस्था चालकांकडून रक्कम गोळा करून ती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत होते. मग एवढे दिवस ही माहिती का समोर आलेली नाहीये आणि यामध्ये आणखी कोण कोण दोषी आहे, कोणते अधिकारी यामध्ये दोषी आहे, याच्या पाठीराखा कोण आहे, याची देखील आता पुढची जी माहिती त्या संदर्भात तपास चालू आहे. जे संशयित आहे यांच्याकडून आणखी कोणते धक्कादायक खुलासे होत आहे, याची देखील माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत. परंतु हे अत्यंत धक्कादायक आहे. एकीकडे महाराष्ट्रामध्ये जे शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे, की ज्या ठिकाणी प्रामाणिकपणे शिक्षक काम करत आहे. अजूनही शिक्षकांना 100% पगार सुरू झालेला नाही आहे. काही शिक्षकांना 20%, 40%, 60%, 80% अशी पगार आहे. आणि दुसरीकडे अशा बोगस मान्यता घेऊन 100% अनुदान शासनाकडून लाटण्याचा प्रकार ज्या शिक्षकांकडून किंवा जे संबंधित आहे यांच्याकडून जो झालेला आहे, तो खूप धक्कादायक आहे. याचा फटका जे प्रामाणिक काम करणारे जे शिक्षक आहे, शिक्षकेतर कर्मचारी आहे, शाळा आहे ज्या प्रामाणिक काम करणारे, तर त्यांना याचा फटका निश्चित बसतोय. तर आता याकडे कशा पद्धतीने हे पुढं सर्व माहिती जाती, याच्यातल्या पुढच्या कड्या कोणत्या असणार आहे, याचीच देखील माहिती समोर आल्यानंतर ती आपण बघणार आहोत.